कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु जगत वंदे तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्मनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु बंडोबा महाराज की जय, सद्गुरु माने बाबा महाराज की जय, सद्गुरु श्रीपद बाबा महाराज की जय, सद्गुरु दिवेकर बाबा महाराज की जय, सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सद्गुरु बाबुलनाथ महाराज की जय, सब संतान की जय। जय गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सो वेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासु अवधारी दोजी, आत्मरूप गणेश केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। काही रे नाव ह्या तुमच्या पालेगाव। आज अंबरनाथ येथे पालेगाव ह्या गावी मी सीझन पार्क पालेगाव येथे मी आलेला आहे। आमच्या सुपरिचित असलेले हे जोडते, आमचे नाव काय, आपलं दोघांचं नाव काय, आरती काय, सुप्रिया संपत भोसले आणि संपत भोसले यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत। यांची ना आमची ओळख त्या वारीमध्ये झाली आपल्या, बरोबर ना? मला वाटतं एकादशीची वारी होती का, आषाढी एकादशी, त्या वारीला भेट झाली आणि तिथे त्यांना आमचा स्वभाव आवडला, त्यांनी आमचं प्रवचन ऐकलं आणि ते बऱ्याच दिवस माझ्या मागे लागले, महाराज आमच्याकडे एक दिवशी या, तर त्या उद्दिष्टाने मी आता इथं आलेला आहे। आणि जे काय आपल्याकडनं थोडीफार सेवा होईल भगवंताच्या हरिनामाची, ज्ञानेश्वरी मी तुम्हाला बोलणार आहे। ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपल्याला, हिचं खरं नाव काय होतं, भावार्थ दीपिका, बरोबर, करेक्ट। भावार्थ दीपिका म्हणजे काय की तुमच्या अंतरीमध्ये जो भाव निर्माण होतो, ज्ञानोबारांनी नाव मस्त दिलं हिला, पण नंतर जनाबाईंनी नाव चेंज केला, नामदेवरायांनी चेंज केला, हिचं नाव खरं नाव काय, भावार्थ। म्हणजे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे भाव असेल तर याचा अर्थ कळेल तुम्हाला, त्या भगवंताविषयी भाव असेल तर याचा अर्थ कळेल। थोडासा फॅन कमी केला तर चालेल, किंवा एक बंद करा, आवाज जास्त होईल त्याचा, तिकडचं बंद कर, हां हां बंद कर, आपल्याला जे काय भगवंताचं ज्ञान आहे ते आपल्याला कळत नाही। याला कारण काय, मूळ कारण हे आहे की आपल्याला संसाराबद्दलचा जो भाव आहे तो सगळ्यांकडे आहे, कारण संसार करायला कोणाला पण आवडतो। जे दिसतं आपल्याला त्याच्यामागे माणूस धावतो, पण जे दिसत नाही ते परब्रह्म आहे। परब्रह्म काय दिसत नाही ना, तुम्हाला चालवणारा, प्रत्येकाला चालवणारा जो देव आहे तो दिसतो का आपल्याला, नाही दिसत, आणि म्हणून आपला तिथे भाव निर्माण होत नाही। आणि ज्ञानोबाने तेच सांगितलंय, तुमचा जर भाव तयार झाला, भावातून अर्थ निर्माण होतो, भावार्थ
दीपिका. बरं, आता भाव कधी तयार होईल? तर तुमच्या आतमध्ये असलेली आत्मज्योत, तुमच्या प्रत्येकाकडे आत्मज्योत आहे, प्रत्येक जीवाकडे ज्योत आहे आणि ती आत्मज्योत आहे आणि ती प्रज्वलित आहे, ती प्रज्वलित आहे. तिच्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण सगळं कार्य करतो. तुमचं नाव काय बोलले? सिद्धेश ना. आता हा सिद्धेश यांचा मुलगा आहे, हा बिचारा रात्रंदिवस काम करतो. तो दीपक त्यांच्याकडे आहे, आत्मज्योत आहे. जोपर्यंत आत्मज्योत आहे, आता माझ्याकडे आत्मज्योत आहे म्हणून तुमच्याशी बोलतो, तुमच्याकडे आत्मज्योत आहे म्हणून तुम्ही बोलता. माझ्यातली आत्मज्योत गेली तर मी बोलेन का? मग देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये परमात्मा आहे आणि त्याची आपल्याला ओळख नाही. त्या परमात्म्याच्या जीवावर 70-70, 80-80, 2-2 लाख पगार घेतात हल्लीची मुलं, पण त्यालाच आपण विसरलोय. मग त्याचं भजन नाही करायचं का? त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. तुम्ही कोणत्याच देवाची पूजा केली ना तरी चालेल, पण तुमच्या आत्मदेवाची पूजा करायला पाहिजे आपण. आणि ती पूजा कशी होते? तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. ज्ञानोबारांनी लिहिलं की नाही, तुमच्या मुखातून हरिनाम येणं हीच त्याची पूजा आहे. देवाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. तो सांगत नाही की मला नारळ द्या, तो सांगत नाही की मला फुलं व्हा. अजिबात नाही. तो सांगतो तुला मी सगळं दिलेलं आहे, त्याच्यावरती तू फक्त भजन कर, माझं नामस्मरण कर. माझ्या नामस्मरणामध्ये मी आहे. भगवंत नामस्मरणामध्ये आहे. प्रत्यक्ष भगवंत मला सांगा, 5200 वर्षापूर्वी ज्याने गीता सांगितली कुरुक्षेत्रामध्ये, तिथे नव्हता का भगवंत? होता की नाही? मग 18 औक्षणी सेना होती तिथे. 18 औक्षणी सेनेला भगवंत दिसला का? फक्त पाया पडला असतं झालं ना, भगवंत प्राप्त झाला असता. अर्जुनाला जरी दिसला का दिसला नाही? भगवंतांनी सांगितले मी असं दिसणार नाही. त्याने सांगितलं या लागे अर्जुना, तो अभ्यासीमध्ये मिळे, म्हणजे तू ध्यान कर माझा, मी तुझ्या आतमध्ये आहे. भगवंत काय सांगतो? तुम्ही माझं ध्यान करा, मी तुमच्या आतमध्येच आहे. प्रत्येक जीवाला चालवणारा परमात्मा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, 80 रूपाने आहे तो. आणि त्याची आपल्याला ओळख, कारण आपण ध्यान करत नाही. आता ही पोरं बिचारी किती बघा, कुठल्या कॉलेजच्या परीक्षा करतात, किती त्रास घेतात, सगळ्या डिग्र्या कमवतात, एवढी मोठी पगार घेतात, पण ज्याच्या सत्तेवर आपण पगार घेतो त्या सत्तेला माणूस विसरला आहे. ती सत्ता आपल्यातनं गेली का आपण गेलो. त्या सत्तेची ओळख घेण्यासाठी गुरुला शरण. मला सांगा, रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा? रामाला पण माहित नव्हतं की मी राम आहे, आणि म्हणून तो वशिष्ठानं शरण गेला. ज्याला आपण भगवंत समजतो त्या रामाला माहित नव्हतं की मी स्वतः देव आहे. आपण आपल्या देवाला विसरलोय. या देवांची पूजा करू नका असं करा सगळ्यांची, पण ह्याची सेवा करता करता, या मूर्त्यांची, या फोटोंची सेवा करता करताना ते चैतन्य आपल्या आतमध्ये प्रगट होतं. आणि आपल्यामध्ये एकदा ते प्रगट झालं की सगळीकडे परमात्मा दिसायला सुरुवात होतो. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. परमात्माने अशी जागाच नाही कुठे, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. आपण फक्त मंदिरातच समजतो, नाही, चुकीचं आहे. मंदिरात परमात्मा आहे, पण तो सगळीकडे आहे. मंदिराच्या बाहेर नाही का परमात्मा? म्हणून इथं लिहिले की नाही, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठावासे. अर्जुना मी असे नसे, जागाच नाही अर्जुना. परी प्राण्याचे दैव कसे मातेनं देखते. बघा, प्राणी निर्दैव आहे, दैवहीन प्राणी आहे की त्याला मी दिसत नाही. हे सगळं जग मीच चालवतो, पण प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूमध्ये तो परमात्मा आहे. आता याच्यामध्ये परमात्मा नाही का? लाकडामध्ये पण तो आहे. घर्षण करा, बघा लगेच आग निर्माण होतो. परमात्मा सगळीकडे आहे, पण आपल्याला तो दिसत नाही, भासत नाही, तर आपण गुरुला शरण जात नाही. म्हणून गुरु दाविल्या वाटा, गुरुने आपल्याला वाट दाखवायला पाहिजे. तसा वाट दाखवणारा गुरु मिळत नाही. मग गुरु काय करायचं आपण? रामाला राम प्रत्यक्ष भगवंत होता, कृष्ण परमात्मा भगवंत होता, पण संदीपानानं शरण गेला. गुरुशिवाय ज्ञान नाही. तुम्ही करा सगळा उद्योगधंदा सगळा करा, अजिबात कामधंदा सोडायचा नाही. कामधंदा करता करताना आपल्याला भगवंताचं नामस्मरण यायला पाहिजे, कारण तो आपल्याला चालवणार आहे. बघा, आपण आपल्या आई वडिलांचं नाव लावल्यानंतर आपल्याला किती राग येतो. माझा मुलगा असून माझं नाव लावत नाही, बरोबर की नाही? मग आपण त्याचा असून आपण त्याचं नामस्मरण करत नाही, म्हणजे हे सगळं अज्ञान आहे की ना? मला सांगा. प्रत्येक माणसाला चालवणारा तो परमात्मा आतमध्येच आहे, त्याला बाहेर शोधाची गरजच नाही.
चाले हे शरीर कोणाचे सत्य. बघा काय म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवित हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. त्याचं भजन, पण त्याचं भजन कसं करायचं कोणालाच माहित नाही. आपण सगळं आयुष्य याच्यामध्ये घालवतो, चांगला आपला म्हणजे संसार चांगला करतो, 2-2, 4-4 टाइम खायला आणतो, मग अगदी घर भरून पदार्थ आणतो आपण, पण ज्याच्या सत्तेवरती पदार्थ आपण आणतो, कारण हे सगळं क्षणभंगूर आहे. माझी आई होती, माझे वडील होते, माझे भाऊ होते, गेले सगळे. तसं आपण पण एक दिवस जाणार. मग जाण्याच्या आधी त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हा आणि त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण घ्या आणि करोड रुपये कमवा. तुम्हाला कोणीच इथे तुम्हाला काय कोणी बंधन केलेलं नाही, पण त्याच्या नामस्मरणातून करा, कारण त्याचं नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. आणि ते नामस्मरण मिळण्यासाठी आपण गुरुला शरण जायचं, आणि ते पण लवकरात लवकर जायचं. आपण म्हणतो जाऊ द्या, हाय अजून चाललं आयुष्य, पण कोणी बघितलं उद्याचा दिवस काय आहे? बघितला कोणी उद्याचा दिवस आहे? एक दिवस येईल, पैसा द्यायचा काय भरोसा. बघा काय लिहिले, नाही देहाचा भरोसा, निघून चालली वैसा, कोण काल येईल कसा कोण जाणे. कुठला काल येईल ना आपल्याला घेऊन जाईल, कारण काल हाच आपला शत्रू आहे. एक एक पल 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 आपण कुठे चालले, मृत्यूकडे चाललोय. एक एक पल प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय वाढदिवस करतो, अरे पण येड्या तो वाढदिवस नाही, तो घट दिवस आहे. घट दिवस आहे तो. आपल्या आयुष्यातले एक एक दिवस जात चाललाय. पटकन हातात काठी कधी येईल माहित न पडणार. भरा 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 दिवस चाललेत, भरा भरा भरा. प्रत्येक पल गेली, घटिका गेली, तास गेले, घंटा वाजे घनाना, आयुष्याचा नाश होतो. राम कार्य किती स्पष्ट किती लिहिलं संतांनी सगळं लिहून ठेवलंय, पण आपण तिथं रुजू होत नाही. आणि हे सांगण्यासाठी आम्ही लोकांकडे येतो. भगवंताला विसरू नका तुम्ही, तो आपल्या जवळच आहे. तो आजही आहे, इथेही आहे, याच्या आधी होता, याच्या नंतर पण भगवंतच आहे. माझे विस्तारलेपणाचे नावे, ही जगची नव्हे का आगवे, जसे दूध मोराले स्वभावे तरी तेची दही, का बीजची झाले तरे उतरू, भांगाराचे अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू ते जग. कृष्ण परमात्मा सांगतो बघा, का बीजची झाले तरू, एक बीज होता त्याचा झाड झाला, झाडाला फळं लागली. भांगाराचे झाले अलंकारू, भांगार म्हणजे सोन्याला भांगार म्हटलंय ज्ञानोबारांनी. आपण ज्याला सोना समजतो पण ते भांगार सांगितले, भंगार सांगते. ज्ञानोबाराच्या दृष्टीने भंगार आहे सोना. मग असं नाही का आपल्याला लागेल थोडा असावा. भांगाराचं झाल्या म्हणजे सोन्यापासूनच अलंकार होतो. पण माणूस काय बोलतो, अलंकार किती छान आहेत, अलंकाराला किंमत देतो माणूस, सोन्याला किंमत देत. बरोबर ना. का बीजाची झाले तरुण, भांगाराची झाले अलंकार. या भांगार अलंकाराला किंमत दिसतो. अरे पण अलंकार कशापासून झाल्यात, किंमत नाही. हा, तसं माणूस तयार झाले, माणसाला किंमत आहे. माणसाला किंमत नाही, माणसाला चालवणारा जे तत्व आहे, म्हणजे तत्व म्हणजे तुमच्या अंगामध्ये असणारे जे चैतन्य आहे, तो चैतन्य आपला ईश्वर आहे. तो निघून गेला तर घरावर गर्दी, गेलं संपलं. 7-12 कमी होईल, सगळं कमी होईल तुमचं. मग जाण्याच्या आधी काय करा काय ते आता करा. आली या घडी आपली साधा. एक एक पण माणूस मृत्यूकडे चाललाय. म्हणून अर्जुनानं सांगितलंय, तरी झडझडून व्हायला निघ, या भक्तीच्या वाटे लाग. कृष्ण परमात्मा सांगतो अर्जुनाला, झडझडून व्हायला निघ, या भक्तीच्या वाटे लाग. जे पावशी अभ्यंग निजधाम माझे. बघा, माझ्या निजधामाला येशील तू, ताबडतोब व्हायला निघ. आपल्याला वैराग्य येत नाही. वैराग्य पाहिजे माणसाकडे. कितीही पैसा आला तरी वैराग्य पाहिजे. वैराग्य आणि विवेक ह्या 2 गोष्टी माणसाकडे पाहिजे. लोकांना वैराग्य नाही, खाऊन पिऊन नाही होत ना, खाऊन पिऊन परमार्थ नाही होत ना. का आपण काय करतो, कुठल्या तरी जीवाला आपण खातो आणि मग त्या जीवाकडे असलेले विकार आपल्या अंगामध्ये येतात. आणि आपल्या अंगामध्ये विकार आल्यामुळे आपल्याला हे दिसत नाही. हे काय ज्ञानोबारांनी दिलं तुकोर ते आपल्याला नाही दिसणार. त्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण स्वच्छ पाहिजे. आपलं अंतःकरण स्वच्छ असेल तर आपल्याला भगवंत सहज दिसेल. आता इथं काय लिहिलं बघा, मोठके गुरुमुखे उदय जात दिसे. ही ओळी आहे. ज्ञानोबारांची ओळी सांगतो तुम्हाला आजच्या या प्रवचनासाठी. मी आपल्या समोर ज्ञानोबारांचा अध्याय 9 श्लोक क्रमांक 2 आणि ओळी क्रमांक आहे 49. काय सांगतात बघा ज्ञानोबारा.
मोटके गुरुमुखे उदयच दिसे, हृदय स्वयंभूचा शे. काय सांगतात ज्ञानोबा? मोटके गुरुमुखे उदयच दिसे, हृदय स्वयंभूचा शे. आणि प्रत्यक्ष फावे लागे तैसे अपैसे अशी. आणि ज्ञानोबा काय सांगतात की गुरुच्या मुखातून हे ज्ञान आपल्याला ताबडतोब अनुभव येतो. मोटके गुरुमुखे, गुरुच्या मुखातून. तुम्हाला असं ज्ञान दिसत किती पूजा केल्या, गुरु करावा लागेल. आणि हृदय स्वयंभूचा असे, आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. परमात्मा कुठे आहे बरं? आता मी म्हणतो की ज्ञानोबा म्हणतात, मग ज्ञानोबा सांगतात ते खोटं आहे का? आणि 15 वर्षामध्ये लिहिले त्याने. आपले 1500 जन्म झाले तरी आपल्याला दिसत नाही, पण त्याने सांगितले बघा 15 वर्षामध्ये सांगितलंय. देवापेक्षा गुरुश्रेष्ठ. गुरुश्रेष्ठ. गुरु विना अनुभव कैसा कर. गुरु जर आपल्याकडे असेल, गुरुनी सांगितलेलं वाटते मध्येच जावं लागेल. मी नेहमीच म्हणतो की नाही की कृष्ण परमात्मा काय बोलला की मी बोलिविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाचे चालीसर जगाला मी चालवतो. पर्वते बैसकेने संडावी, पर्वताने हलू नये. समुद्र मर्यादा न ओलांडावी. बघा समुद्राने मर्यादा ओलांडली का? नाही तर आपल्या अंगावर वरती आला असता. इथे ओलांडली का त्याने? पृथ्वी भूते व्हावी माझी आज्ञा, असा सांगणारा कृष्ण परमात्मा, असा संपूर्ण जगाला चालवणारा. पण तो पण शरण कोणाला गेला? सद्गुरूंना. संदीपन ऋषीला शरण गेला. मग आपण गुरु काय करू नये? आणि ह्याच जन्मात हा बरं का, पुढचा जन्म कोणी बघितला नाही. लिहिले की नाही? मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. एकदाच मिळेल तुम्हाला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवच होऊन म्हणते ते देवच होती. तरी काना बहा धरावा चित्ती, तरी त्या परमात्म्याला पण चित्तामध्ये का त्याला स्थान द्यावं? भगवंताचं भजन करा. भजनाशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग काही नाही. एकमेव साधन काय? त्या देवाचं भजन कसं करायचं, नामस्मरण कसं करायचं भगवंताचं. मग काही माणसं नुसतीच बसलेली असतात घरामध्ये, काय काम नाही, धंदा नाही. अरे नाही तर मग देवाचं नामस्मरण तर करणार. आपल्याला नरदेह मिळाला कशासाठी मिळालाय? भगवंताचं नामस्मरण केल्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे. भगवंताचं नामस्मरण नसेल, त्या नामस्मरणाशिवाय जे जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. हा कारुणी सांगितलं का नाम घेता राहू नका, नामच घ्या, दुसरं काहीच नका करू. कारण भगवंताला नामच आवडतं. आपण भगवंताला नारळ व्हायला चला, नारळ दिले 21 नारळांची तळी दिली आपण. भगवंत बोलता ही तळे, अरे 100 फूट मी पाणी नेलंय, तेव्हा मीच नारळ तयार केलं, मला काय होतं? काही लोक बकरा कापतात, येड्याचं काम. बकरा मी तयार केलं म्हणतो, कोंबडे कापतात. भगवंत म्हणतो मला नाही, हे सगळं मीच बनवलं, मला फक्त माझं नामस्मरण आवडतं बस. आहे की नाही? म्हणून मीराबाईने काय केलं? गोविंदू गोविंदू मना लागले या चंदू, मना लागल या चंदू, गोविंदू गोविंदू. अखंड त्याचं नामस्मरण यायला पाहिजे. जनाबाईंनी तेच केलं, मीराबाईंनी तेच केलं, सगळ्यांनी हेच केलंय. आणि म्हणून संतांचं नाव, सूर्यचंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत संतांचं नाव आहे. आपलं गेलं की संपलं. आपला गेला, दुसऱ्या दिवशी 13वा दिवस झाला, 14व्या दिवशी संपलं. कोण बाबूल महाराज होते काय माहित नाही मला. संतांचं नाव अमर का राहिलं? संतांचं नाव सूर्यचंद्र तोपर्यंत का? कारण त्यांनी देवाचं भजन केलं. ज्या परमात्म्याने हे सृष्टीची रचना केलेली आहे, त्या सृष्टीमध्ये आपला ध्येय आहे. आणि त्या देहाच्या माध्यमातून भगवंताची एकच अपेक्षा आहे की काही करू नका, माझं नाव घ्या, फक्त नाम घ्या. आणि ते नाम आपल्याकडं सातत्याने व्हायला पाहिजे. मुखात नाम नाही तर सर्पाचं बिल. हा, त्याने काय लिहिलंय की सर्पाचं बिल म्हणजे काय? म्हणजे ही वाणी जी आहे, वाणीमध्ये जी आपली जीभ आहे, ती जीभ काही पण बोलते ना. मग आपण सांगतो तुम्हाला वाईट बोललो, ह्यांना वाईट बोललो, त्यांना वाईट बोललो, मग हा विष उगलते ना जीभ आपली ती. मग कोणाचा अंतःकरण तुटतो, कोणाचं घर फुटतो, कोणाचा धंदा तुटतो, कोणाचं नाते तुटतात. म्हणून नामाविनं मुख
ते सर्पाचे जिव्हा काल सर्प, जिव्हा हे काल सर्प आहे. मग काय पण बडबड करू नका जिव्हेतून. आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर शांत बसा, नाही तर भगवंताचं नामस्मरण घ्या. कोण सांगतात? नाथ बाबा सांगतात की जर तुम्हाला काही येत नसेल तर उगाच बडबड करू नका. कारण एखाद्याचा घर तुटतो, एखाद्याचा अंतःकरण दुखतो, त्याच्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि भगवंताचं नामस्मरण घेतलं तर त्या भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताची प्राप्ती होते. मुटके गुरुमुखे हृदयाचा दिसे, हृदयी स्वयंभूत असे. हृदयामध्ये परमात्मा तुमच्या वस्तीला आलेला आहे, पण त्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याचं भजन कसं करायचं ह्यासाठी गुरुला शरण जावायचा असतो. आता आपण भजन कसं करतो? आपण ध्यानाला बसलो किंवा आपण बसलो देवाचं नामस्मरण, अगरबत्ती लावतो, फुलं वाहतो, झालं देवाचं भजन. देवाचं भजन कुठे झालं? देवाचं भजन कुठून व्हायला पाहिजे? तर देवाचं भजन नाभीपासून व्हायला पाहिजे. नाभीपासून म्हणजे मग मला सांगा तुम्ही, आईच्या पिंडामध्ये बालक होता तेव्हा भजन चालू होतं आईच्या पिंडामध्ये, बरोबर ना? आणि ज्या वेळेला तो अर्भक बाहेर आला आईच्या पिंडातून, त्याची नाल कापली, भजन तुटला. सगळं तिथून पुरवठा होत होता, खाणं पिणं भजन सगळं चालू होतं. नाल कापली, भजन तुटला. तिथं परत जोडून देणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत भक्ती नाही. ही भक्ती नाही, ही पहिली पायरी आहे. ही करायची नाही का? करायची, पण त्या पायरीपर्यंत आपल्याला जाता यायला पाहिजे. का आपलं परत ध्यान मिळणार नाही? परत जन्म नाही. मग परत जन्म कोणाच्या हातात देणार? ते भगवंताच्या हातात. तो बोल किती ह्याचे नामस्मरण किती झाले? भगवंत बोलतो पुष्कळ झाले, चला याला जे पाहिजे ते आपण देऊ. पण दुसऱ्या बाजूला, एक बाजूला भगवंत बसलाय, दुसऱ्या बाजूला कली बसलाय, काल बसलाय, कलिकाल. तो म्हणतो माझ्याकडे कधी होतं बघूया. मग आता आपण सगळे कालाचे व्हायचे का आपण देवाचे व्हायचे? आपल्या हातात आहे. ज्याचं भजन अखंड चालेल तो देवाचा होतो, ज्याचं भजन बंद पडेल तो कालाचा होतो. कालामध्ये गेल्यानंतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. परत जन्माला यायचं, परत मरायचं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावं फजित होते माणसाचे. आणि हे आम्ही बोलतो एवढं सोपं नाही बरं का. एकदा मेल्याने सुटेना जन्मोजन्मी यातना, आपणास मारी सोडविना आत्महत्याला. आपणच आपल्या आत्म्याचा आपण घात करतो. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो. देव काही करत नाही, देव निष्क्रिय आहे. भगवंत म्हणतो मी काहीच करत नाही. माया सर्व करी, देव काहीच न करी सांगितलं. सगळं माया करते, ब्रह्म काहीच करत नाही. ब्रह्मावर आलेली सगळी माया आहे. आम्ही सगळे मायेमध्ये अडकलोय. जिथून आपण आलोय, ही माया आपली जिथून निर्माण झालेली आहे, आपण तिथपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपलं सुटका नाही. म्हणून रामदास स्वामी लिहिलेले की पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान. आपल्या मूळ स्थानाला, मूळ स्थान काय आहे? तर ओंकार स्वरूप आपला मूळ स्थान आहे. काय आहे? ओंकार स्वरूप आपला मूळ स्थान आहे. त्या ओंकार स्वरूपाचं भजन करणं म्हणजे देवाचं भजन करणं आहे. आता आपण म्हणतो की चला दत्त महाराज देवे, चला आपण म्हणूया. दत्ताच्या आधी ब्रह्मांड नव्हतं का? नव्हतं का ताई? त्याच्यानंतर आपण म्हणू चला कृष्ण परमात्मा भगवंत आहे. त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? द्वापार युगामध्ये? मग नाही, मग त्रेतायुगातला रामदेव आहे. मग त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? मग म्हणतो नाही कृतायुग भगवान शंकर. अरे मग त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? मग देव कोण आहे? देव आहे कोण? मग देवाची ओळख लिहिलं की ना, सृष्टी निर्माण करता, तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झाली. बघा असं रामदास स्वामींनी लिहिलं. सृष्टी निर्माण करता, सृष्टीपूर्वी होता. ही संपूर्ण सृष्टी जेव्हा नव्हती तेव्हा भगवंत होता आणि त्यांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. तो एकलाच आहे, सर्वांना चालवला एकच परमात्मा आहे, वेगळा नाही आहे. आपण वेगळे करून ठेवले. दृष्टांत दिला, कुल्लाल पात्रापूर्वी आहे, पात्र काही कुल्लाल नव्हे, त्याचा देव पूर्वीच आहे, पाशानं नव्हे सर्वता. समर्थाने लिहिले बरं. कुल्लाल पात्रापूर्वी आहे. कुल्लाल म्हणजे कुंभार. बरं कुंभार आधी का मडका आधी? त्याला आपण कुंभार म्हणूया. कुंभार आहे म्हणून मडका आहे की नाही? बरं मडका आहे म्हणून कुंभार आहे की नाही?
दोन्ही पण संलग्न आहेत का नाही? बरोबर आहे ना. आई आहे म्हणून मुलगा आहे असं म्हणता येत नाही, पण मुलगा आहे म्हणजे आई आहे की नाही? मुलगा आहे म्हणजे आई 100% आहे. तसे आपण आपल्याला आपली आई आहे परमात्मा, आपण आहोत म्हणजे आपली आई आहेच. पण त्या आईला आपण ओळखत नाही म्हणून ज्ञानोबा जगाची माऊली झाली. त्याला काय म्हणतात? माऊली माऊली माऊली. जावा तुम्ही आपल्या वारीला गेलेत ना, ह्या माऊली माऊली नुसता बास गजर असतो. ताईंना माहिती यायला पाहिजे, गजर असतो. गजर का? जगाची माऊली आहे ही. आपला मूळ धर्मग्रंथ भगवद्गीता आहे. तो भगवद्गीतेला, त्या भगवद्गीतेला हात घाला, बाकी काय करायची गरज नाही ताई, बरं का? भगवद्गीता मेन ग्रंथ आपला, तो ग्रंथ घ्या हातात तुम्ही, म्हणजे ज्ञानोबा यांचा. भगवद्गीता लोकांना समजत नाही, त्यावेळेला ती संस्कृत भाषेमध्ये होती म्हणून भगवंताला कुठेतरी संज्ञा जागृत झाली आणि ज्ञानोबाच्या रूपाने ते परत जन्माला आले आणि त्यांनी 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषांचा एकत्र आणल्या आणि 15 वर्षामध्ये त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. जगाचं ज्ञान याच्यामध्ये असं कुठलाच ज्ञान नाही की ज्ञानेश्वरीमध्ये सगळं याच्यामध्ये येतो. पण ते करण्यासाठी आपल्याला गुरु करावं लागेल. देवाची ओळख करण्यासाठी गुरु म्हणजे जैसा देव तैसा सद्गुरू. शास्त्री बोललेला हा विचार. म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरूंशी करावा. सद्गुरूंच्या जवळ सद्गुरूंशी तुम्ही एकरूप केला, तुम्ही सद्गुरूंची म्हणजे तुम्ही मैत्री केली, सद्गुरूंच्या बरोबर तुम्ही संवाद साधला तरच हे ज्ञान मिळणार आहे. असं पूजा करून ज्ञान मिळत नाही. ज्ञान कुठे आहे? सद्गुरूंकडे. गुरुनी दाखवलं तर आपल्याला ज्ञान आहे. गुरुनी दाखवलं तर ज्ञान कसं माहीत पडेल? आता आम्हाला गुरु भेटले, आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही गुरु नसतं कधी तर सांगायला कसला आलो असतं आम्ही तुम्हाला? कसले ताईंची ओळख, आपल्या दादांची ओळख नसती झाली, हे सगळी मंडळी आम्हाला ओळखताना काय ताई, बरोबर की नाही? आम्ही तुमच्याकडे का आलो? गुरु केलं म्हणून आलो. गुरुच आम्ही द्या वाटा, गुरुने वाट दाखवतात. मग गुरु बाहेरच्या वाटा दाखवत नाही, आतल्या वाटा दाखवतात. परमात्मा कुठे? आतमध्ये. आपण शोधतो कुठे? बाहेर. तिथे गेले की नाही, मोठके गुरुमुखे हृदय तर दिसे, हृदय स्वयंभूत असे, हे सांगतो ज्ञानोबा. हृदयामध्ये तो भगवंत आहे. दिले की नाही? हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी, कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी. आपल्या आतमध्ये परमात्मा आहे आणि आपण शोधतो कुठे? हा बघा पाठ झाला. म्हणजे परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच. रामदास स्वामी लिहिलेलं आहे. परंतु ते कडे अनुभव मध्ये अनुभव तुम्हाला अनुभव येतो. सद्गुरू केली, गुरु केला तर आपल्याला अनुभव येतो की परमात्मा आपल्या आतमध्ये आहे आणि आपण शोधतो बाहेर त्याला. आपण देवाची माहितीच घेत चाललो आयुष्यभर. देव आतमध्ये आणि शोधतो. देव शोधाय निघाला आपण देवानं पण देवाला शोधायला निघाले. समजलं का? आता माझं नाव बाबुलनाथ महाराज आहे. बाबुलनाथ महाराज शोधायला सापडेल का? सापडेल का ताई? हा आता सुप्रिया ताई येते, ते बोलते मी आज सुप्रियाला. म्हणजे किती मूर्खपणा आहे मला सांगावं. ह्या संपूर्ण संप्रदायामध्ये जे काय चाललं ते पोरखेल चाललंय. अरे आतला देव दाखवा ना तुम्ही. म्हणून जीव शिवा ऐके करी तो सद्गुरू सांगितलंय. व्याख्या काय? जीव शिवा ऐके करी, जीवाचा ना शिवाचा ऐके करून देणारा तो गुरु सांगितलंय. आणि आपण बसलो करून गुरु बरेचसे पायरीचे 50 गुरु केल्यात. माझा गुरु इकडे, माझा आज तुमचा जीव शिवाचा ऐके केला का त्याने? नाही केला. मग तो गुरु कसला? तो गुरु आहे का? अजून रामदास स्वामींनी लिहितात, सत्य कळावया कारणे केली नाना निरूपणे तरी उठे न धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान त्याने पावेगी पतन येणे करता ज्ञाती जण सत्य शोधी. सत्य काय? सत्य परमात्मा कुठे आहे? माझ्या आतमध्ये. असत्याचा अभिमान आहे. लक्षात घ्या लोकांनी, माझा गुरु श्रेष्ठ, माझा पंथ. अरे काय येडपणा चाललंय? भगवंत आपल्या आतमध्ये आहे ना, आपण त्याला शोधतो बाहेर. आता ही जागृती कोण देणार आहे? गुरुच देईल की नाही? ज्याला जे सांगितलं ते करत बसले. पण खरं म्हणून ज्ञाते जण सत्य शोधी. ते ज्ञानी माणसं जे आहेत ते खरं काय खोटं काय असा शोध लावतात आणि
खोटं टाकून द्यायचं आणि खरं घ्यायचं. त्याला म्हणतात हंसक्षीर ज्ञान. हंस काय करतो? दूध घेतो आणि पाणी तसाच ठेवून देतो. तसं आपण फक्त सार घ्यायचं आणि असार तसंच टाकून द्यायचं, ठेवायचं. येथे सार भगवंत फलकट संसार. तुकोबारा सांगतात फलकट संसार येथे सार भगवंत. बघा भगवंत सार आहे. मग त्याला प्राप्त करण्यासाठी गुरुला शरण जायला पाहिजे. मग गुरु कसा करावा? तर गुरु आपल्याला ज्या आपली नाभीच्या ठिकाणी तुटलेली नाद आहे ती परत जोडून देणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कुठलाच होणार नाही. ज्ञान भरपूर असेल, आत्मज्ञान होणार नाही. म्हणून रामदास स्वामींनी लिहिलंय नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम. म्हणजे पठ्या लोकांनी मोठी मोठी शास्त्र वाचली, अगदी 33 कोटी देवांची पूजा केली. नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम परे आत्मज्ञानाविना पार्था. हे करून आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. जोपर्यंत त्या आत्मदेवाशी आत्मतत्वाशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत कोणाचं 30 वर्षे असतील, कोणाचे 40 असतील, कोणाचे 50, कोणाचे 60, कोणाचे 70, गेलेलं आयुष्य फुकट गेला समजा. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानोबा लिहिलंय. ज्ञानोबाला सांगतात तुम्ही तुमच्या आत्मदेवाचीच पूजा करा, आत्मदेवाशीच एकरूप व्हा. आत्मा हाच तुमचा ईश्वर आहे. किती साधं गणित बघा. पण हे कोणाला कळतो का? हे का कळत नाही? तर ह्याच्यासाठी सांगितले आपल्याला पुण्य आहे पाहिजे. एवढं करण्यासाठी पुण्य सांगितलं ताई. एवढंच करण्यासाठी की तुम्ही देवात तुमच्या अंतरीचा अंतरात्मा हा ईश्वर आहे. एवढं करण्यासाठी माणसाला पुण्य लागतो. पैसा आहे म्हणून रामदास स्वामींनी पुढे लिहिले नाना तीर्थे नाना देशी कष्ट तो जावे पहावयासी तैसे न लगे परब्रह्मासी बैसते ठाई एका जागेवर बसून परमात्म्याची प्राप्ती. म्हणून साधू लोक जंगलात जाऊन का बसले? हजारो वर्ष तपश्चर्या केली, एका जागेवर बसले आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला प्राप्त करून घेतलं. त्याच्याशी एकरूप झाले. ज्ञानोबाराय कुठल्या शाळेत गेले होते? तुकोबाराय कुठल्या शाळेत गेले होते? जनाबाई कुठल्या शाळेत गेली होती? काय त्यांना ज्ञान कसं झालं? अहो आपण तर सगळ्या आता हे बघा तुमचे काही इंजिनियर झाले असतील, कोणी डॉक्टर झाले असतील. आता मी लॉ केले, LLB केलेले माणूस आहे. मला ते ज्ञान होतं का? हे ज्ञान आलं कुठनं? जेव्हा मी ध्यान करायला लागलो तेव्हा ज्ञान मला मिळालं. ध्यानातून ताईनं विचारा मला काय होतं का यातली माहीत सांगा. माझ्या जोडला होत्या 20-25 वर्ष आहेत. होतो का मला सांगा? मला असे गुरु मिळाले महाराज. ज्यावेळेला मी त्याने मला डोक्यावर हात ठेवला आणि ध्यानाला बसवलं मला तिथून जे मी कधीच ज्ञानेश्वरला हात पण लावला नव्हता. आता मला मी 5 वर्ष जवळ ह्या गोष्टीमध्ये. फक्त 5 वर्ष झाली मला. 5 वर्षामध्ये एवढं ज्ञान का? त्याच्याशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला त्याच्याशी एकरूप होऊनच आहे. अगरबत्त्या लावून फुलं धूप दीप लावून नाही. खरंच आहे ते पहिले ते काय आपल्या इंद्रियांना वलन पडण्यासाठी पडले इंद्रिया वलन इंद्रियांना वलन लावण्यासाठी हे करायचं सगळं टाकायचं नाही. पण तुम्ही ध्यान करा. ध्यान केलं की तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप व्हाल आणि आत्म्याशी एकरूप होणं आणि त्याचं भजन करणं हे साधा परमार्थ आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय. आपलं मनला इकडे तिकडे भरकडतो. म्हणून 9व्या अध्यायामध्ये शेवटी सांगतात अर्जुनाला भगवान सांगतो की तू मन हे मीची करी माझ्या भजनी. तुझं मन आहे ना ते मला दे. तुझं मन आहे ना माझ्याशी मद्रूप कर. माझ्या भजनामध्ये रममान कर. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. आणि सर्वत्र नमस्कारी माझे एकाते आणि मी सगळीकडे भरलेलं आहे असं तुझ्या मनामध्ये तू आण. त्याचं तू म्हणशील की बाबा ह्या कुरुक्षेत्रातच मी आहे. नाही ना, मी सगळीकडे भरलेला आहे. आपण फक्त मंदिरातच देव समजतो. अर्जुन म्हणजे आपण अर्जुन आहोत. तुम्ही आम्ही अर्जुन आहोत. आपण फक्त मंदिरातच देव बघतो. पण भगवंताने त्यावेळेला सांगितलंय की बघ मी सगळीकडे भरलेला आहे. सर्व घटी राम देहा दे. सगळीकडे तोच आहे प्रत्येक देहामध्ये आणि तो एकच आहे. तुमच्या ना माझ्यातला परमात्मा वेगळा नाही. तो आणि एकच आहे सगळीकडे. पण आपल्याला दिसत का नाही? तर गुरु आपल्याला तसा मिळत नाही. आणि गुरुच्या सान्निध्यात राहिलो आपण आणि त्या नामाचं भजन केलं. नाम येते. देवाला नाव भरपूर आहेत पण नाम
नाम एकच आहे जगामध्ये. मग त्या नामाकडं आम्ही वळलो, त्या नामाशी एकरूप झालो, कारण नाम हाच परब्रह्म आहे. एवढं गुह्य त्यांनी ठेवलंय. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, म्हणजे नामातून उद्धार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणजे हरीच्या नामातून उद्धार आहे. आणि तो नाम आपल्याला घेण्यासाठी गुरुला शरण जावं लागतं. आणि तसा गुरु आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनाचा सार्थक झाला समजा. जगामध्ये पायलीचे 50 गुरु पडल्यात, पण नाम देणारा असा एखादाच मिळतो. आमचे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, त्याच्यानंतर रोहिदास बाबा, आमचे दिवेकर बाबा, नाना बाबा, या सगळ्यांनी आम्हाला जे काय आनंद संप्रदायाची मालिका आहे, ह्या मालिकेच्या त्या नामातून आम्हाला जे प्रेरित केलं, आमच्या डोक्यावर हात ठेवलं, आलिंगन देऊन आमच्यामध्ये ते तत्त्व सोडलं. नेत्रकटाक्षाने आम्हाला ते ज्ञान दिलं. नेत्रकटाक्षाने पण ज्ञान देता येतो. नेत्राच्या मधून पण ते शक्ती सोडता येतो. त्याला शक्तिपात योग म्हणतात. आणि ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये आहे, फक्त ती झोपलेली आहे. गुरुने हात ठेवला की ती जागे होते. जागे झाले की ते आपल्याला मग सगळीकडे परमात्मा दिसायला लागतो. पण त्याच्यासाठी बराच वेळ जातो. तुम्हाला तेवढा ध्यास असला पाहिजे. सातत्याने ध्यास केला ते होतो. किती वाजले आता? आता त्यांची गोळी घेतो आणि मी आटोपतो. ताईंची गोळी घेतो. ताई काय म्हणतात बघा, जनाबाई काय सांगते की देवा दळिता, म्हणजे पूर्वीच्या कडे दळण होतं. सतत सतत देवाच्या तुम्ही निकट राहाल, तुम्हाला अनुभव येईल, स्वतःलाच अनुभव येईल. आणि हा सगळे देवाची ओळख होण्यासाठी गुरु हा केलाच पाहिजे. आपण शाळेत मुलांना घरी शिकवू शकतो का? शाळेतच पाठवतो. तेव्हा ते इंजिनियर सगळे मोठे होतात. तसं देवाची ओळख होण्यासाठी आपल्याला गुरु हा केलाच पाहिजे. रामाने गुरु केला, कृष्णाने गुरु केला. आपण तर साधे मानव जन्म. गुरुशिवाय देवाची ओळख नाही. आणि एकदा देवाची ओळख झाली का तुम्ही त्याच्या सतत निकट राहिलं पाहिजे, सतत स्मरण पाहिजे, विसर अजिबात व्हायला नाही पाहिजे. तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. आणि एकदा स्वतःला अनुभव आला बस काहीच नको. स्वतःचा अनुभव सगळ्यात श्रेष्ठ आहे. बरं, आता हा अनुभव कधी येईल तुम्हाला? तर जनाबाईनेच लिहून ठेवल्या. जनाबाई सांगतो, दळिता कांडिता तुझं गायन अनंता, म्हणजे दळताना कांडताना तुझं नामस्मरण करून भगवंता. पण ते कसं? मन गोविंदी परिदेह काम करे. मन गोविंदामध्ये रमलाय, पण देह माझं काम करतो. मन गोविंदामध्ये रममान झालं पाहिजे. गोविंदाच्या नामामध्ये, गोविंदाच्या त्या नामस्मरणामध्ये आपला मन रममान झाला तर देह आपलं काम करतच आहे ना. मला सांगा, मन कोणाचं थांबलंय का? मग त्या मनालाच रामरूप बनवायचं आपल्याला. मन एकदा रामरूप झालं तर भगवंत आपल्या जवळच आहे. लांबकडे जायचं. मनामध्ये राम, चित्तामध्ये राम जायला पाहिजे. त्या चित्ती प्रगटीत, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होता आपल्या. आणि मग त्याची आपल्याला अनुभूती येते. रोम रोम आपलं भजन करतो. आपल्याला भजन करायची गरज लागत नाही. ओठं ना आले, कंठ ना आले, जीवाना स्मरे राम, आम्हाला राम जप करे हम बैठे आराम, अशी ती अवस्था आहे, ध्यानाची अवस्था आहे. तर प्रत्येकाने ध्यान घ्या. ध्यानाच्या अवस्थेतून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो. आम्ही ध्यान करत नव्हतो, फक्त आम्हाला देवाची माहिती होती. पण आम्ही ध्यान केल्यामुळे, गुरुने आमच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे त्या भगवंताशी एकरूप झालो. आणि ज्या आमची अवस्था झाली ज्ञानस्वरूप अवस्था, त्या ज्ञानस्वरूप अवस्थेतून जे जे काय माझ्या आजच्या या प्रवचनातून जे जे काय मुखातून निघालं ते माझ्या गुरूंची कृपा आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.